त्याच्यामध्ये सातत्य आणि चिकाटी पाहिजे. समर्थ रामदासांनी सांगितले तुमचे दोन दोष उद्यावर तरी टाकायचं ना, आजचे आज सुरुवात. नंबर 1 आळत झटका, बरोबर आहे. आणि दुसरं काय दुश्चितपणा. दुश्चितपणा म्हणजे काय मला माहिती आहे की तुम्ही ते बातम्या आणि ते बातम्या मी शिकवतो, माझ्या बोलण्याकडे किंवा माझ्या लेखनाकडे लक्ष नाही, पण तो मनाने इथे शरीराने बसलेला आहे, पण मनाने मात्र मैदानात खेळतोय. घरी आई काय करते जेवण त्याच्याकडे लक्ष आहे. याला म्हणतात दुश्चितपणा. शरीराने इथे बसणे आणि मनाने बाहेर भरकटत राहणे, असं पण होतं कामाने. तुम्ही जे जे सर शिकवत असतात तेव्हा मन एकाग्र होऊन शिका, अनेकाग्र नाही, एकाग्र. त्याला म्हणतात एकाग्रतेने माणसाचं काय होत आहे, स्थिर मन. एकाग्रता अशी मुद्दाम येत नाही. रस घेतला एखाद्या गोष्टीमध्ये त्याचा परिणाम एकाग्रता. म्हणजे अभ्यासात तुम्ही रस घेता, गणित सोडवताना सर्व विसरायला होतं, आजूबाजूचे आवाज, आजूबाजूचा काय चाललंय बिलकुल लक्षात येत नाही, फक्त गणित एक. त्याला म्हणतात एकाग्रता. एकाग्रता मुद्दाम आणता येत नाही. तो एकाग्रता हा तन्मयतेचा, एखाद्या गोष्टीमध्ये रस घेतलेल्याचा परिणाम आहे. हा परिणाम साधण्यात की मोठे झाला, बरोबर आहे. मग आजपासून काय करायचं, जे काय कराल ना ते रस घेऊन करा. रस घेऊन घेतला की एकाग्रता निर्माण झाली. एकाग्रता निर्माण झाल्यानंतर आपोआप तुम्ही शिकत असता. कळलं? एवढं करा. 1 ते 30 पर्यंतची वर्गसंख्या, 50 पर्यंतच्या 7वीच्या विद्यार्थ्यांना वर्गसंख्या, मूळ संख्या 100 पर्यंतच्या, त्रिकोणी संख्या 100 पर्यंतच्या. किती आहेत बाळांनो? त्रिकोणी संख्या किती आहेत एकूण 100 पर्यंत? 13 आहे. किती? 13. 1 3 6 10 15 21 28 होतो. कळलं तुम्हाला? 34, बरोबर आहे. 45 55 66 78 आणि 91. बस. सोपी तुम्ही थोडी तरी सांगता यायला पाहिजे. त्रिकोणी संख्या म्हणजे तरी काय माहिती तुम्हाला? काय लगतच्या दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निरपटी त्रिकोणी संख्या असते. कुठलीही संख्या, आता 1 ते 6 अंकांची बेरीज करायची, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 असं करणार नाही. येते तसं येणार, 21 उत्तर येणार, पण मी तसं करणार नाही. 1 ते 6 अंकांची बेरीज करायची. 6च्या पुढचा अंक कोणता? 6 7 42. 42 चे निम्मे करा 1 मिनिट. असं आहे. कळलं का? मस्त आहे ना. 1 ते 6 अंकांची बेरीज कशी केली मी? कशी केली? 1 6च्या पुढचा अंक 7, 6 7 42, 42 चे निम्मे. त्याच्याही पेक्षा सोपं आहे. हे मी करणारच नाही. नंतर निम्मे करायचे. काय करणार? 2 क्रमगत नैसर्गिक संख्यांपैकी एक काय असते? समज. एक काय असते? विषम. समनिम्ने करायला आणि पुन्हा करणार. उदाहरणार्थ 1 ते 6 अंकांची बेरीज करायची. काय करायचे? 6च्या पुढचा अंक कोणता? कोणता समसंख्या आहे? 6 चे निम्मे करा 7 3. आता मला 1 ते 10 अंकांची बेरीज करायची आहे. 10च्या पुढचा अंक कोणता? कोणतं मला निम्म करता येईल? 10 चे निम्मे 11 5 1 ते 15 अंकांची मला बेरीज करायची आहे. 15च्या पुढचा अंक कोणती समसंख्या आहे? 16 चे निम्मे करा 15 8 15 8 किती? 120 120. असं खेळायचं. मी काय करायचो? मी एवढ्या कृत्या बनवतो महाराष्ट्रात दिले ना, त्याचं कारण सांगतो. मी काय करायचो? असं केलं तर हा प्रश्न यायला पाहिजे. पुस्तकात आहे म्हणून नाही, मी असं केलं तर पुस्तकात मोठमोठ्या अशा खूप मोठ्या पद्धती असतात. मला त्या अर्ध्या मिनिटात सोडवायचं आहे. मी कसं सोडवे? हा विचार यायला. मग तुम्ही काय माहिती, नवीन तुम्हाला सुचेल, छान सुचेल.
संख्येची खेळताय बघा तुम्ही तर एकदम असं वाटेल मी क्रिकेट मैदानात खेळतोय ना त्याच्याही बॅटिंग करतोय ना त्याच्याही पेक्षा आनंद तुम्हाला मिळेल त्याची पेक्षा आता उदाहरणार्थ बघा आता 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॅश 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 अधिक 15 किंवा अधिक 50 बरोबर किती याचा अर्थ 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज करायची आहे करायला गेलं तर अर्धा तासात होणार नाही बरं आपण पहिली आपण 10च केली 10 1 ते 15 घेऊया 15 1 ते 15 अंकांची बेरीज करायची आहे मग हुशार विद्यार्थी काय करेल पहिल्या 2 अंकांची बेरीज किती होते 3 म्हणजे पहिल्या 3 अंकांची बेरीज किती होते 6 होते कसं का होतंय पहिल्या 2 अंकांची बेरीज 3 पहिल्या 3 अंकांची बेरीज 7 पहिल्या 4 अंकांची बेरीज 10 म्हणजे त्याला समजतो अरे ही त्रिकोणी संख्या आहे उदाहरण याचा वापर बघा आम्ही काय करतो उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मी असं देतो पेपरला तुमच्या 5वी वाल्याला सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती 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 त्रिकोण आहे 10 कारण 1 2 3 4 1 ते 4 अंकांची बेरीज किती 10 ही त्रिकोणी संख्या आहे म्हणजे 1 ते 4 अंकांची बेरीज 10 कशी काढली 4च्या पुढचा अंक 5 4 पंचे त्याची निम्मे किंवा 4 निम्मे करा 2 5 दुने तेच इथे वापरा 15च्या पुढचा अंक निम्मे किती जोडायचे 15 आठे त्रिकोणी संख्या त्याच्याऐवजी मी समजा बघा काय करायचं आता इथे 1 अधिक 3 अधिक 5 अधिक डॅश 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 अधिक 50 सॉरी 49 इज इक्वल टू आता याचा अर्थ या कोणत्या संख्या आहेत बरोबर विषम संख्या 1 पासून विषम संख्येची बेरीज मला करायची मग 50 पर्यंत विषम संख्या किती आहेत रे 50 पर्यंत विषम संख्या 5 समसंख्या किती 5 मिळून 50 बरोबर आहे मला माहिती नाही युक्ती तर या दोघांची बेरीज किती आहे 4 बरोबर आहे या तिघांची बेरीज किती मग 4 काय आहे कोणाचा वर्ग आहे पहिल्या 2 संख्या विषम संख्या घेतल्या म्हणून 2चा वर्ग पहिल्या 3 संख्या घेतल्या 3चा वर्ग किती 9 म्हणून 3चा वर्ग 3 संख्या म्हणून 3चा वर्ग इथे किती संख्या आहेत टोटल किती संख्या किती आहे विषम 25चा वर्ग किती बेरीज करायची गरज आहे फक्त योग्य माहिती पाहिजे बघा तिसरीच्या मुलांनी पण आतापासून ही आयडिया करायची 4थीच्या मुलांनी तर यायलाच पाहिजे धमाल आहे ना म्हणजे बेरीज न करता आपल्याला कसं नाही माहिती असेल तर पहिलं असं करायचं दोघांचं करून बघायचं तिघांचं करून बघायचं आहे ना मी इथे असं काही कसं केलं म्हणजे सांगा काय केलं ते बघितलं अशा गमती जमती खूप गमती जमती तुम्हाला संख्या खेळता येता बघा तुम्हीच बघा आता 2 संख्या घेऊ बरोबर आहे हा आता उदाहरणार्थ हे बघा 5 गुणिले 7 किती रे 7 गुणिले 9 किती 9 गुणिले 11 किती आता ह्याचा काय संबंध आहे बघा 35 का आलं असेल 63 काय आलं असेल 99 काय कोणाच्या जवळ आहे या संख्या शाबास वर्गाच्या जवळ आहे किती काय कमी आहे 1 ने कमी आहे मान्य आहे हा मग असं विचार करतो 1 ने कमी काय बाबा असं होत आहे किती 1 पेपर ह्याच्यामध्ये 36 कोणाचा वर्ग आहे 7चा का 7चा वर्ग समोर काय दिसतं 7चा वर्ग इथे काय आहे संबंध काय मधली संख्या जी
त्याचा वर्ग वजा 1 येतो उत्तर. इथे पहिली संख्या कोणती आहे? 8चा वर्ग वजा 1. इथे कोणती वर्ग आहे संख्या? 10चा वर्ग वजा 1. आता मी तुला 5वीला प्रश्न टाकायचा आहे, चौथीला मला समजा प्रश्न टाकायचा. मी कसं टाकणार? असं काय करणार? मी टाकेन एका संख्येच्या लगतची मागील संख्या आणि लगतची पुढची संख्या यांचा गुणाकार. बघा मी काय टाकतो, यांचा गुणाकार 120 आहे. तर त्या संख्येची बेरीज यांच्या संख्या काय बोललो मी? या दोघांचा गुणाकार 143 किती आहे? 143. 120 नंतर घेऊ, 120 पण असू शकतो. आता हे घेतलंय म्हणून 143 आहे. तर त्या संख्येची बेरीज किती? आता 143 मध्ये 1 मिळवा. 144 कोणाचा वर्ग? 12. ही कोणती संख्या? मधली. मग त्या संख्या कोणत्या? आपल्याला दिली आहे. त्याची बेरीज किती? किती? 24. सरळ आहे. कसं केलं 24? कुठे कशाची बेरीज केली? बघा 11 अधिक 13 24 केली. मी नाही तसं का? मधली संख्या कोणती आहे? 12ची दुप्पट करा. 30 बेरीज. आता डोक्याला हात लावले. अशी आयडिया और त्याच्यापेक्षा पुढे जात आहे. समज नाही बाळांनो? किती मुलाला समजलं? लिहून घ्यायचं आहे, माझ्या वेगात लिहून घ्यायचं, तसं नाही थांबायचं. तुम्हाला जे नवीन वाटेल ना असं हरी असं तुला घरी सरांनी राणे सरांनी जे सांगितले ते खरोखर चुकीचं आहे की बरोबर आहे त्याचं पडताळणी करून घ्यायला. बरोबर आहे ना? प्रत्येकाने ट्रेन चालवलं पाहिजे. प्रत्येकाने. आता बघा त्याच्याऐवजी मी समसंख्या घेतोय. बघूया 4 गुणिले 6 बरोबर किती? 24. 6 गुणिले 8 बरोबर किती? 48. 8 गुणिले 10 बरोबर किती? 80. हे पण सेम आहे बघा, सारखंच आहे. कसं बोलू? याच्यामध्ये 1 मिळवा. कोणाचा वर्ग? संख्या 5. म्हणजे दोघांच्या म्हणजे 3 संख्या 4 आणि 6 दिल्या. दोघांची बेरीज 10. 5ची दुप्पट 10. इथे 1 मिळवा. पहिली संख्या 7. दुसऱ्या संख्या 6 लिहा. मग त्याची बेरीज किती? 6 अधिक 8 नाही. 7ची दुप्पट 17. आता त्याच्यानंतर महत्त्व काय? आता हे मी 7वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा असेल तर मी असं विचारेन. कसा माहिती आहे? कसा? याच्यावर कठीण तुम्हाला हे नाही दाखवत. मी सांगतो की असं सांगेन की 2 विषम संख्यांच्या 2 क्रमगत म्हणावा मला 2 क्रमगत विषम संख्यांचा लसावी हा. बघा मी काय म्हणतोय. 2 क्रमगत विषम संख्यांचा लसावी हा या 575 आहे. तर त्या संख्या कोणत्या? लसावी मी दिलाय 575. तर त्या संख्यांची बेरीज कोणती किंवा त्या संख्या कोणत्या? याचा अर्थ क्रमगत विषम संख्यांचा लसावी हा त्याचा गुणाकार असतो. काय असतो? कारण मसावी एक असतो. मग लसावी जर गुणाकार असेल तर गुणाकारामध्ये 1 मिळवा. 576 झाली. कोणाचा वर्ग आहे? 8 नाही 24 चा वर्ग. मग 24 ही वर्ग संख्या. मग त्या संख्या कोणत्या? 23 आणि 25. मग त्यांची बेरीज किती? 24 गुणे किती? कसंही मी विचारू शकतो. समसंख्यांवर विषम संख्यांवर कशी कशी. आता 4थीला आणि 5वीला मला विचारायचं आहे. आता उदाहरणार्थ 17 नंतरची 17वी समसंख्या कोणती? क्रमगत 17 नंतरची 17वी
विषम संख्या कोणती असं जर विचारलं तर चौथी आणि पाचवीला हा प्रश्न नेहमी विचारतात. कसं करणार याचा अर्थ समजला पाहिजे. कोणतीही समसंख्या किंवा विषम संख्या दोनच्या फरकाने येतात माहिती आहे ना. बघा ना 5च्या पुढची विषम संख्या कोणती आहे? 2चा फरक आहे का? याचा अर्थ मी 17 नंतरची क्रमगत 17वी समसंख्या विचारली आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्या 17वी म्हणजे काय? प्रत्येक संख्या ही कशी येते? 2च्या फरकाने येते. याचा अर्थ ह्याच्यामध्ये 17 गुणिले 2 किती आले? -1 का ते सांगतो की 17वी ही 17 विषम संख्या मान्य आहे. आणि मी पहिले विचारतो आता तुम्हाला सोपं 17वी विषम संख्या कोणती? दिलेली विषम आणि काढायची विषम असेल तर दुप्पट करून मिळतो. याच्यामध्ये बघा 34 मिळवायचं. 34 मिळवायचं म्हणजे किती आले? 51. ही झाली विषम संख्या. पण समसंख्या कोणती? 17वी 52 कोणती? 50. समसंख्या 50. 52 आहे का ते सांग का? बरोबर तुझं हे काय आपण लक्षात ठेवायचं. आपल्याला जर काय नीट समजलं नसेल तर आपण छोटं घेऊन बघायचं. छोटी घ्यायचं. आता उदाहरण 5 नंतरची तिसरी विषम संख्या कोणती? 5 3 दुने 6 बरोबर. 6 याच्यामध्ये मिळवला की तिसरी मिळणार. बघा 6 मिळवली की 11 होती. बघूया तिसरी आहे. तिसरी आहे का बघूया. 5च्या नंतरची विषम संख्या कोणती? 7च्या नंतरची 9 आहे. तिसरी आहे की नाही? पण मी म्हटलं 5 नंतरची क्रमाने येणारी तिसरी समसंख्या कोणती? काय म्हटलं? सम. आता इथे 5मध्ये तिसरी म्हटल्यानंतर याच्यामध्ये किती मिळवले? 2 तिसरी म्हणून दुप्पट. 3ची दुप्पट 6 म्हणजे 11वी ही तिसरी विषम संख्या काही पण समसंख्या ह्याच्यामध्ये एक वजा करा. बरोबर किती येणार? बघूया तिसरी संख्या सम येते का? काय येते का बघूया. याच्या लगतची कोणती आहे? पहिली संख्या कोणती? सम. दुसरी संख्या कोणती? तिसरी संख्या कोणती? आहे तिसरी संख्या 10 म्हणून वजा आहे. अधिक एक कळलं. दिलेली विषम काढायची विषम असेल तर दुप्पट करून मिळवावं. प्रॉब्लेम. पण दिलेली विषम आणि काढायची सम असेल तर दुप्पट वजा येईल. कळलं तुला? हेच आम्ही कसं करतो माहितीये. आम्ही मुद्दाम एवढं जरी माहिती असेल तरी तुम्हाला फसवतो. कसं फसवतो? तर अक्षर देतो. अक्षर. आता उदाहरणार्थ म अधिक 7 ही समसंख्या आहे. ही एक समसंख्या आहे. मुद्दाम आम्ही काय करतो? 7 देतो आणि समसंख्या म्हणतात पण समसंख्या कशी येईल? 7 दाखवलेली आहे. नाही समसंख्या आहे म्हणतोय ना पण ती समसंख्या कारण म मध्ये काही संख्या दडलेली आहे. बरोबर आहे. ही एक समसंख्या आहे. तर यानंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती? काय करा? ही समसंख्या. याच्यानंतर 7वी विषम संख्या काढायची. मग 7 गुणे 14 मिळवाल की काय मिळवाल? किती मिळवाल? 14 मिळवाल. ही कोणती बोललोय मी? समसंख्या. आणि काढायची 7वी कोणती आहे? विषम संख्या. मग मी काय सांगितले? दिलेली सम असेल आणि काढायची जर विषम असेल तर दुप्पट वजा 1 मिळवाल. 7ची दुप्पट वजा 1 13 मिळवल्यानंतर उत्तर काय येईल सांगा? 20. 13 मिळवा 20 नुसतं 20 एम अधिक 20. एम काय उगाच आहे का? इथे एम ठेवता मग ठेवताय का मी? मग म अधिक 20 मग आम्ही पर्याय पण देतो. नुसतं 20 मुलं लिहून ठेवतात 20 नाही का? म्हणतात आता उदाहरणार्थ ही सम असू शकते की नाही? कोण सांगेल मला ही सम असू शकते की नाही? का? ही समज म्हणून नसेल. इथे मी 1 असला तर समन्वय झाली. मची किंमत इथे मी 3 ठेवली तर समन्वय झाली.
सहज असे प्रश्न तयार करतो आणि देताना आम्ही कसे केलं मगाशी कसं केलं 17 नंतर क्रमाने येणारी 17वी मुद्दाम करतो. आता 1 ते 100 अंकांवर 100% प्रश्न आहे. 4वी आणि 5वीला दरवर्षी किती मुलांना माहिती आहे ते 1 ते 100 मध्ये 2 ते 9 हे अंक किती वेळा येतात? अंक 20 वेळा. प्रत्येक अंक 1 ते 100 मध्ये 2 पासून 1 नाही, मी 1 नाही बोललो, 1 21 वेळा. कारण 100चा वाढतो. कुठला वाढतो? बाकीचे 20च आहेत. 100 मुळे 1 वाढतो. 1 21 वेळा येतो आणि 2 पासून 9 पर्यंत अंक 20 वेळा येतात. पण संख्या किती? प्रत्येकाच्या संख्या किती? 19. कारण काय 19? 2 19 वेळा का? 19 संख्या का म्हणतात? 22 मध्ये 2 नाही. संख्या मात्र 19 आणि अंक मात्र 20 वेळा. पण आम्ही काय करतो मुद्दा वाचवण्यासाठी 2 हा अंक नसलेल्या 2 अंकी संख्या किती? गंमत काय करतो? 2 हा अंक असलेल्या किती येते? 2 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती मुलांना माहिती आहे? 2 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती? 18. काय बाबा 100 पर्यंत प्रत्येक अंक 20 वेळा येतो. मान्य आहे 100 पर्यंत. पण 2 अंकी संख्येमध्ये प्रत्येक अंक 19 वेळा येतो. किती वेळा येतो? 2 अंकी संख्येमध्ये. मग संख्या मात्र 18 होतात. काय बाबा आता 2 अंक गेला 22 मध्ये किती वेळा येतो? 2 वेळा. तो मात्र त्याच्यापुढे 1 कमी होती संख्या. 1 का कमी होते? 2 अंकी संख्येमध्ये प्रत्येक 1 पासून 9 पर्यंत प्रत्येक अंक 19 वेळा येतात. पण संख्या मात्र 18 असतात. मग 2 अंकी संख्येत 2 अंक असलेल्या संख्या किती? 18. मग नसलेल्या संख्या किती? असे विचारतो. असलेल्या 18 मग नसलेल्या किती? अरे 2 अंकी संख्या किती येते माहिती आहे का? 2 अंकी संख्या किती? 9. किती असतात? 1 अंकी संख्या किती आहे? 9. 2 अंकी संख्या किती असतात? 0 द्यायचा 90. 3 अंकी संख्या किती? 900. 4 अंकी संख्या किती? 9000. 100 वाढत. तसं 2 अंकी संख्या 90 असतात. मोजून बघ 100 मध्ये 2 अंकी संख्या किती असतात? कारण पहिल्या 9 गेल्या आणि 100ची एक म्हणजे 100 कडून 10 कमी झाल्या म्हणजे 90 असतात. हे गणित करा आजच्या आज. मी जे सांगतोय ना 3री पासूनच्या विद्यार्थ्यांनी आजपासून त्याच्याशी खेळत राहील. काय धमाल आहे बघा. तुम्हाला नवीन सूची 99. आता बघा म्हणून 2 अंक नसलेल्या 2 अंकी संख्या किती सांगितल्या? 90 वजा 18 झाली किती? 90 वजा 18 72. किती वेळा हा प्रश्न पडलाय? 9 अंक नसलेल्या 2 अंकी संख्या किती? 9 अंक नसलेल्या 2 अंकी संख्या किती? 72. 1 पासून 9 पर्यंतच्या सर्व अंक असलेल्या 2 अंकी संख्या 72 नसले असलेले 18. 2 अंक असलेल्या 18 की 9 अंक असलेल्या 18 5 अंक असलेल्या सुद्धा 18. म्हणून नसलेल्या 90 वजा 18 बरोबर 72. हे 5 हे झाले 100 पर्यंतच्या अंकांवर. आता काय करतात? कसे त्रिकोणी संख्येवर दाखवलं मी कसे पडतात ते. आता इथे तुम्हाला गरज आहे हे संख्या तुम्ही काय करा पाठच घरी एका वहीमध्ये किंवा जिथे तुम्ही अभ्यास करता त्या ठिकाणी तुम्ही लिहूनच ठेवा. मग तुम्हाला समजेल की उदाहरणार्थ 1 3 6 त्रिकोणी संख्या असं लिहा. त्रिकोणी संख्या 10 15 21 28 बोला
सांगा पुढे बोला ना. त्यांना माहित नाही. हातवर सांगत नाही. एक ते चौथी. तिसरीला पण आता पण चौथीला तर पाठच पाहिजे. चौथीला आम्ही सहज विचारतो. किती प्रकारे विचारतो माहिती आहे तुम्हाला? कितीतरी प्रकारे विचारतो. या त्रिकोणी संख्या उदाहरणार्थ तुम्ही गटात न बसणारं पद ओळखा. याच्यावर दरवर्षी पडलाय, गेल्या वर्षी पण पडला. त्रिकोणी संख्या गटात न बसणारं पद ओळखा. उदाहरणार्थ बघा 78, 15, समजलं ना, 36 आणि 65. कोणत्या येणार? 65. तर या तीन संख्या काय आहे? त्रिकोणी संख्या. पण मी बघूया बरोबर शाबास असतो मी बरोबर करायचं. पण मी काय करेन माहिती आहे? मी गंमत आणि करेन. मग मी आता सांगते. आता मी जोड करतो. आता मी जोड करतो. हा बाकी जो आता सांगा प्रश्न चुकीचा आहे. मी काय केलं माहिती आहे? काय केलं? चारही संख्या त्रिकोणी संख्या दाखवल्या तरी पण मी आता कोणाला येत आहे म्हणून विचार करायचा. बाबा जेव्हा परीक्षेत असा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला चुकीचा वाटतो. असं कसं दिलं? चारही पर्याय दिले मूळ संख्या आपल्या त्रिकोणी संख्या. मग का कोण बोलला? काका शाबास, हा वर्ग पण आहे म्हणजे ही वेगळी पण नुसती त्रिकोणी संख्या नाही आहे. दिस इज ऑल्सो स्क्वेअर म्हणून हा वेगळी असं करतो ना. काय प्रश्न तयार करतो म्हणून ही दक्षता पार पाडायला. ही दक्षता फार महत्वाची. मुद्दाम आम्ही असं देतो किती मुलांना संबंध आहे किंवा मी क्रम ओळखा म्हणजे पण मी असं देईन ना 6, 10, 15, 21 आणि प्रश्नचिन्ह. इथे काय येणार? मी काय करेन? समान संबंधामध्ये पण देईन. मी समान संबंधाचा प्रश्न 7वीला तर पडेल. उदाहरणार्थ 5, 5, 15 म्हणून याला समान संबंध म्हणतात. कोणती मोठी आम्ही काय बोलतो माहिती? सूचना फार मोठी देतो, वाचन करायची नाही. कसं प्रश्न देतो माहिती आहे? 1 मिनिट जातो तुमचा. खाली प्रत्येक प्रश्नामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा 14 पदाशी आहे. हा संबंध लक्षात घेऊन खाली प्रश्नांची उत्तर खाली प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे त्याचा पर्याय काय गरज आहे. हे बघा असं असतं की समजायचं एक समान संबंधाचा प्रश्न आहे असं. याचा अर्थ 5 15 म्हणून 8 तास किती 8 तास किती? बरोबर आहे. किती मुलाला वाटतं? 24. हा पर्याय नाही दिलाय. आता हा पर्याय दिला कितवीला आहे तू? 7वीला एवढं सोपं विचारते. 4थीला विचारणार नाही तर काय करणार? याचा अर्थ कुठला तरी नियम वेगळा लावला. बरोबर आहे. इथे मी जर 24 दिले असेल तर उत्तम बरोबर. मी 24 देणार नाही कारण मी दुसऱ्या नियमावर आधारित पॅटर्न बोलतात का? बरोबर. 3 5 म्हणून 8 + 8 48 तोही नाही. ठीक आहे. बघूया अजून किती प्रकारे बोलूया. कोण सांगेल मला? काय ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करा. 8वी त्रिकोणी संख्या कोणती आहे? कोणती आहे?
36. पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 15. म्हणून 1 ते 5 अंकांची बेरीज 15 म्हणून 1 ते 8 अंकांची बेरीज 36. असा नियम काय करेल ते तर फक्त ना आता गवा शिक्षणासाठी काय करायचं काय करायचं एक लक्षात ठेवा. मी काय करतो परफेक्ट समोर बघा, समोर बघा. हा, इकडे बघा. काय ते इकडे नाही, मुलासमोर बघा. मुलासमोर बघा. हा तर एक लक्षात घ्यायचं नाही घेतो. तुम्ही बोलताय तुमची डोक्यामध्ये ना शिक्षकांना खूप असे विचार यायला पाहिजे काय example. बघा मी काय करतो हा, पारास आता समान संबंधाचं घेतो पारास 3 म्हणून 24 प्रश्न असं घेऊ बरोबर आहे. आता मला सांगा 12 3 तर 24 किती सांगा मला तुमची उत्तर बरोबर हे सांगितलं कारण काय अंक 1 अधिक 2 बरोबर 3 2 बरोबर 4 2 अधिक 4 बरोबर 1 बरोबर आहे. दुसरं काय एका 12 3 म्हणून 24 किती हा बरोबर आहे. एका नाही 7 आता मला सांगा मी फक्त काय करणार आहे तो बघा इथला फक्त अंक बदल आणि पॅटर्न बदल बरोबर आहे का पॅटर्न बदल. आता इथे 9 देईल आता सांगा 9 किती कोणता पटकन बरोबर किती 36 कारण 1 अधिक 2 बरोबर 3 3चा वर्ग 9 2 अधिक 4 बरोबर 6चा वर्ग. आता मला सांगा हे बदलतो इथे 5 तर 24 बरोबर पॅटर्न बदललं पॅटर्न समजलं पाहिजे मग 5 काय असतं लवकर कोणता नियम आहे 5 काय येऊ शकतात ते काय हा पटकन तुम्हाला ते सुचते जाते हा हा तिथलीचा हा चौथी तुझं बरोबर तू चौथीचा ना तू कसा विचार कर बरोबर 5 ते 15 वाजता 30 म्हणून किती 9 3 27 27 वजा 3 ठीक आहे. अजून हा आणि 7वी मध्ये मी विचार करा 5 काय प्रत्येक अंकांचा वर्ग करा एकाचा वर्ग 2चा वर्ग 4 अधिक 1 2चा वर्ग 4चा वर्ग 4 20. आता इथे मी मात्र 27 देईल. आता सांगा लिहून घेताय ना तुम्ही त्याचा पण घरी करायचं बरोबर आहे 216 कारण 1 अधिक 2 3चा घन 27 2 अधिक 4 6चा घन किती प्रकारे मी फक्त काय करतो की काय करतो आता इथे मी 5 वेगळ्या पद्धतीने 5 ओके तो नाही दिला वर्गांची बेरीज नाही. आता इथे 5 दिली हा वर्ग अरे 5वीला तर 3 वर्ष टाकतोय या याच्यावर या नियमावर 5वीला समान संबंधामध्ये 3 वर्ष टाकतील काय सारखं त्यांना डोक्याला दुसरं मिळतच नाही ह्याचा अर्थ हा हा या नियमावर आधारित तो टाकता उदाहरणार्थ गंमत बघा असं देतो काय पाहूया हा 23 घेऊया 23 ला 23 ला 30 तर 48 ला किती 48
हा 34ला 3 23ला 3 तर 34ला 3 हा हा नियम 23ला 30 काय आहे ते? 23 अधिक 7 30 हा. 34 अधिक 7 40 किती किलो आहे अधिक कार्तिक टाकलं पहिलीच्या विद्यार्थ्यांना नाही 4थीच्या विद्यार्थ्याला विचारणार नाही ते तुला काय विचारतील हा हे का हा नियम हा पाठक हे करा हा दरवर्षी टाकतात कोणता नियम आहे ओके किती मुलांनी 30 काय येतात ते सांगा. हा 5 का कोण का 5 हा बरोबर बेरीज गुणिले गुणाकार बरोबर त्याला गंमत 3 अधिक 2 अधिक 3 2 अधिक 3 5 आणि बेत्री 2 गुणिले 3 6 म्हणून 5 30 बेरीज अंकांची बेरीज गुणिले अंकांचा गुणाकार बरोबर येईल ती संख्या दर होती आणि हेच समजतच नाही विद्यार्थ्यांना सुचत नाही लक्षात घ्या कसं इथे याची बेरीज किती आहे 7 आणि याचा गुणाकार किती आहे 12 साठी हा प्रश्न दरवर्षी हा म्हणजे अंक वेगळे टाकते नियम तो 5वीचा डेबिट 7वीला का 8वीला टाकतात समजताय बरं अशा प्रकारे वेगवेगळ्या एका ह्याच्यावरून तुम्हाला वेगवेगळं घ्यावं लागेल बघा आता गंमत कशी आहे मी फक्त इथेच संख्या बदलल्यानंतर पॅटर्न बदलतो कळतंय मला कसं करायचंय आता तुम्हाला एक नुसता नुसत्या एक पॅटर्नवर मी वेगळ्या पद्धतीने टाकू शकतो किती प्रकारे माहितीये 6 ते 7 एक प्रश्न आता उदाहरणार्थ हे सांगा मला सांगा हा पद्धती आता उदाहरणार्थ 16 25 36 49 64 आणि 81 आणि प्रश्नाची काय ना का कोणता नियम वापरला मी म्हणजे मी कोणता पॅटर्न कोणता वापरला n चा वर्ग n इज इक्वल टू नैसर्गिक संख्या मान्य बरोबर आहे त्याच्याऐवजी मी असं देईन 15 24 35 48 65 कोणता नियम वापरला n चा वर्ग अधिक 1 n चा वर्ग होता येईल त्याच्याऐवजी मी असं केलं 17 24 37 50 अधिक 1 कोणता नियम वापरला n वर्ग अधिक 1 किंवा मी असं वापरले ओके आता किती मुलांना समजतं आहे 36 64 100 पुढे प्रश्न काय वापरलं 124 काय केलं समसंख्यांचे क्रमशः वर्ग घेतले बरोबर आहे अशा प्रकारे जवळजवळ माझे 72 ते 75 पॅटर्न एवढे जर केले तर बुद्धिमत्ता चाचणी काय सर्वात सोपं होईल फक्त तुम्हाला पण करता येईल आता मी एकच प्रश्न घेतो कोणता प्रश्न घेतोय हा घेतो हा बघा हा बघा 17 26 37 50 म्हणून प्रश्न चिन्ह कोणता येणार इथे किती येणार अरे इथे किती येणार उत्तर किती
4चा वर्ग 5चा वर्ग 6चा वर्ग 7चा वर्ग म्हणून 9चा वर्ग. आता हा मी कुठे टाकेन बघा गंमत बघा बिजोडपद ओळखामध्ये टाकेन संपलं कशामध्ये टाकेन बिजोडपद ओळखामध्ये 37 बरोबर आहे 37 101 101 त्याच्यानंतर 50 आणि 50 आणि 124 आता सांगा मला हा. आता हे काय केलं मी n चा वर्ग अधिक 1 वापरला बरोबर आहे हे बरोबर आहे 36 अधिक 1 100 अधिक 1 49 अधिक 1 आणि 125 अधिक 1 पण 125 वर्ग संख्या आहे का नाही ती घन संख्या आहे. किती मुलांना घन पाठ आहे किती पर्यंत पाठ आहे किती पर्यंत 4वीच्या विद्यार्थ्यांना 5वीच्या विद्यार्थ्यांना फक्त 10 पर्यंत पाठ याच्या पलीकडे आम्ही विचारतो 7वीच्या विद्यार्थ्यांना 20 पर्यंत घनसंख्या लिहून द्या नाही लिहून द्या संख्या आणि घन एकाचा घन 1 दोनाचा घन 8 फटाफट असं लिहून द्या एक चुकीचं काहीतरी लिहून घ्यायचं चुकीचं लिहून घ्यायचं नाही कळलं का आता इथे संख्या आणि घन संख्या घन 1 1 2 8 3 27 4 14 नाही ना काय आता 16 7 3 4 3 8 5 12 9 7 29 हे पाठ करा एक 10 पर्यंत पाहिजेच पाहिजे म्हणजे 11 ते 20 11 12 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 पर्यंत प्रत्येकाचं पाहिजे 1 3 3 1 हे 11चा सोपा आहे 1 3 3 1 घ्या बघा या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती तुम्ही अगोदर साधी घेतली नंतर तुम्हाला नियम पण समजत मोठी तर समजली पाहिजे मोठी संख्या काय करणार तुम्ही 36 या संख्येच्या विभाजकांची सर्व विभाजकांची बेरीज बरोबर आहे 36 ची पाहिजे 6 म्हणजे 7चा वर्ग याचाच अर्थ 6 म्हणजे किती 2 गुणिले 3 आणि 2 गुणिले 3 हे पाहिजे 6 गुणिले 6 म्हणजे याचा अर्थ हे 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग आहे 36 चा अर्थ काय की वर्गामध्ये एकामध्ये विभाजित करावे 4 म्हणजे पहिल्या अवकाशाच्या संख्येचा वर्ग निघतोय का त्याच्या एक भाग पहिलं काम काय करायचं त्याच्याकडून एक भाग वर्ग संख्या मिळते का की पहिला विचार हा काय की बाबा याच्यामध्ये 9 चोक दोन्ही वर्ग संख्या निघतात 9 चोक म्हणजे त्याचा अर्थ 9 गुणिले 4 बरोबर 36 म्हणजे बरोबर 54 संख्या किती मुलांना हा कोणी करा सर्वांनी बघूया किती मुलांना बरोबर आहे 7वी वाल्यानी पण बरोबर आहे ना 20 त्याला म्हणतात संभ्रमण मला माहिती आहे तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगणार याचा अर्थ म्हणूनच मी पर्याय माझा पहिला 20 असतो म्हणजे तुम्ही विचार करायचा दिसतायत नाही ते अरे बाळा जेव्हा छेद समान असेल तेव्हा फक्त अंशाची
बेरीज करायची 5 चोक 20 चे 7 उत्तर आहे. पण 7 च्या जागी किती आहे तिथे? म्हणून 20 च्या जागी काय पाहिजे? छेदाला आणि अंशाला समान संख्येने भागणं अथवा गुणलं तर सममूल्य अपूर्णांक मिळतो. 7 चोक 28 म्हणून 20 चोक 80 उत्तर नाही जाते. आणि सर्वांनी असं एकही मला सापडलं नाही सर. तसं नाहीये की 20 चे 7 चं उत्तर बरोबर कितीचे 28 हे नमून माहिती काय करताय तुम्ही? कसं फसवतोय बा. आणि हा मजेशीर तुम्हाला प्रश्नाला फसवतोय. तिथे आता 80 उत्तर यायला पाहिजे, तुम्ही 20 सांगितलं बरोबर आहे. आता काही वेळेला आम्ही काय करतो, यापैकी कोणतं चिन्ह येईल ते निवडा. उदाहरणार्थ बघा काय करतो. फॉर एक्झाम्पल इथे 5.7 आणि चौकोन इथे तुम्हाला भरायचं आहे बाबा, कळलं का? 6/7 कोणतं उत्तर येईल? पर्याय देतो 1, 2, 3 आणि 4. कोणतं उत्तर? किती बरोबर? पर्याय क्रमांक कोणतं चिन्ह आहे? पर्याय क्रमांक 3. किती मुलाला 3 वाटतंय? किती मुलाला 3 वाटत नाहीये? मग किती येणार? 2 येणार? 3 येणार? आता 2च पर्याय राहिले की एवढं झालं की मोकळं. पर्याय क्रमांक 1 येणार. याचा अर्थ समजला पाहिजे बाळांनो. मुद्दाम आम्ही असं करतो. याचा अर्थ बाळांनो याचं अंशाधिक मध्ये रूपांतर करायचं. अशा वेळेला काय करायचं? अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना पूर्णांक गुणिले छेद 5 गुणिले 7 अधिक 7 अधिक 6/7 असे होते. सांगा आता 41/7 याचं उत्तर. आणि याचं किती उत्तर आहे? 5 गुणिले 7/7 म्हणजे 65 हे 41 आणि याचं 30/7 आणि हे आहे 41/7. कोणतं उत्तर? कोणतं संख्या मोठी आहे? कोणती? 41. जे समान असतील तर अंश ज्याचा मोठा ही संख्या मोठी. कळतंय तुम्हाला? आणि अंश समान असतील, अंश जर समान असतील तर छेद ज्याचा लहान ही संख्या मोठी. एवढं लक्षात ठेवा. अंश समान आहे. उदाहरणार्थ पडलेलं आहे तर सुद्धा करू तुम्हाला 5वीला असा प्रश्न मुद्दाम आणि पॅराडॉक्स निर्माण करतो. उदाहरणार्थ 7/3 1/3 बघा सॉरी हा एक समान घेऊ. हा एक 1/3 1/5 1/8 आणि 1/4. याच्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? लहान संख्या कोणती? 1/8 लहान संख्या बरोबर आहे. आणि मोठी संख्या कारण अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान कळतंय तुम्हाला मला? याच्या उलट मी असं करेन ना, काय करेन? इथे असं 3/, हे बघा असं दे 3/8 4/8 5/8 आणि 6/8. आता याच्यामध्ये काय कोणती मोठी? कारण छेद समान असेल तर त्याचा अंश मोठा. आता दरवर्षी पडणारा प्रश्न दाखवतो. कसं आम्ही टाकतो बघा. 1/7 मध्ये किती वेळा 1/7 मिळविल्या? उत्तर 3 किंवा 1 वेळी. हा पडलेला
1/7 मध्ये किती वेळा 1/7 मिळवल्यास उत्तर येईल? किती? 7 वेळा. बरोबर आहे? का 6 वेळा? एक आहे, मुळातच एक आहे. याचा अर्थ 1/7 7 वेळा घेतल्यानंतर एक उत्तर येईल. 7चे छेद आणि अंश समान असेल तर त्याचे उत्तर 1. म्हणजे ह्या एक ऑलरेडी आहे 1/7 आणि 1/7 हे 6 वेळा मिळवले तर उत्तर 7/7 म्हणून 6 वेळा. पण हे 7वीला आम्हाला विचारताना आम्ही कसं करतो ते पहा. काय करतो, कसं होतं कसं करतो, हाच प्रश्न मी 7वीला विचारायचा असेल तर मी असा काय असं काय उदाहरणार्थ 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवल्यास उत्तर 9 येईल? आता 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवल्यास उत्तर 9 येईल? 9 का दिलाय? त्याच्यात 9 येण्यासाठी छेद किती पाहिजे? काय अंश किती पाहिजे? 9 येणार. छेद 7 मग अंश किती पाहिजे 9 येण्यासाठी? 9/7 अंश 63 अंशांची बेरीज पाहिजे. मग एक वेळ 3/7 आहे, मग 60 व्हायला पाहिजे. 60 होण्यासाठी तीनाचे किती पट आहे? 60. तीनाचे किती पट? 20 वेळा. म्हणजे हा कठीण आहे. त्याच्यापेक्षा माझी युक्ती बघ. माझी युक्ती काय आहे? 63/7 मिळायला पाहिजे. मान्य एक वेळ 3 आहे, बरोबर आहे. म्हणजे 60 भागिले 3 बरोबर 20 वेळा घ्यावं लागेल. त्याच्या मी सर्वात उत्तम अंश उत्तर किती आहे? 9. अंशाचे किती पट? 9 आहे. अंशाचे किती पट? 3 पट. म्हणून तेवढंच छेदाची पट आहे. 3/7 टोटल 21 वेळा गेल्यानंतर 9 येते. म्हणून एक वेळ दिला म्हणून एक वेळ दिलाय म्हणून काय आलं? 20 वेळा. आता तुम्ही सांगायचा एक समजा 5/8 हे किती वेळा या संख्येमध्ये किती वेळा 5/8 मिळविल्या? उत्तर 20 येईल. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळविल्या? उत्तर 10 येईल. समजा 10 येईल. 10 येईल. सांगा 16 की 15? काय ठीक आहे. 5 दुने म्हणून 8 दुने टोटल 16 वेळा घ्यावे लागेल. कळलं तुम्हाला? त्याच्या ऐवजी अधिक फसवण्यासाठी मी इथे 15/8 मुद्दा 15/8 आहे. 7वीचा प्रश्न. 15/8 मध्ये किती वेळा 5/8 इथे म्हणतो किती वेळा 5/8 मिळवल्यास उत्तर 10 येईल. आता किती वेळा 15/8 मध्ये किती वेळा 5/8 मिळवल्यास उत्तर 10 येईल. आता सांगा कसं फसवलं ते बघा. प्रयत्न करू. आता 5 किती वेळा 5/8 घेतल्यानंतर 10 येत आहे? 16 वेळा. बरोबर आहे. म्हणजे 5/8 किती वेळा घेतल्यानंतर 10 उत्तर 5 गुणे 10 म्हणून 8 गुणे 16 वेळा घेतलं. मग 16 वेळा घेतल्यानंतर उत्तर 10 येत असेल तर किती वेळा दिले? 5/8 किती वेळा दिलाय? 3 वेळा. म्हणून 16 मधून किती वजा करणार? 3 म्हणजे 13 वेळा घेतला. ही 7वीचा प्रश्न आहे. असा आम्ही कधी हा मजेचे प्रश्न हे असतात. आता मुळातच मी प्रश्नांकडे येतो. फार महत्वाचं आहे. काय कठीण मी 7वीचं घेऊन नाही. कार्यक्रमाच्या बरीचशी मुलं संदर्भाने आलं तरच घेतो आहे मी. कळलं का? पण मला जास्तीत जास्त 5वी आणि 4थीवर सरांनी लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे. त्याच्यासाठी मी
एक लक्षात घ्या, 5वीला आणि 8वीला 7वी काय पर्सेंटेज आहे. पर्सेंटेज तुम्हाला कोणी काढता यायला पाहिजे. पर्सेंटेज तुम्हाला कोणीच काढता यायला पाहिजे. उदाहरणार्थ 500चे 15%, 500चे 15% थोडी झोपेतून उठून कसं करायचं माहिती आहे. पहिलं काम तुम्ही 10% शिकत आहे. कोणत्याही संख्येचं 10% काढणे म्हणजे एक शून्य उडवणे. 500चे 10% 50, 10चे 10% एक शून्य उडवायचं. शून्य नसेल ते एक सरळ डावीकडे येईल. 25चे 10% 2.5, कारण एक तर डावी. कळते तुम्हाला बाळांनो? पहिलं पर्सेंटेज तुम्हाला कोणी काढता यायला पाहिजे. मला सांगा 400चे 10% 40, 400चे 20% 80, कारण 10ची दुप्पट 20 म्हणून 40ची दुप्पट 80 असं मग पटकन. हो आम्ही काय करतो हे बघा, गमत बघा काय करतो ते. आणि जर तुम्हाला अडमतडम दिले तर 1%. आता 400चे मला सांगा 5%, 6%. हा 400चे 6%. बरोबर किती? याचा अर्थ अशा वेळेला 1% काढायचा. 1% किती? 2 तर होईल, 0 होईल, तर 2 तर डावीकडे 4 म्हणून 4 पण इथे काय करायचं, समजा 125चे 8% काढायचे. बरोबर. अशा वेळेला काय करायचं, 1% काढायचं. 1% कसं येईल सांगा मला. 125चा 1% तो सरळ मागे 1/25 म्हणजे 1/25 म्हणजे 1/4. बरोबर आहे. 1 आणि 5 त्याचे 8 पट, एकाचे 8 पट 8 आणि पावचे 8 पट 2. पावचे 8 पट किती? 8 आहे ना. पाव म्हणजे 1/4. 1/4 4 पट बरोबर 8 पट बरोबर 2. म्हणून 125चे 8% बरोबर किती येणार? 10. अशा पद्धतीने करा. तुम्हाला पर्सेंटेज कोणती काढता यायला पाहिजे म्हणजे टक्के. शेकडा म्हणजे 100ला किती म्हणून आपण शेकडा म्हणतो. कोणत्याही संख्येचं शेकडा म्हणजे 100ला किती. अमुकाला तमु म्हणून 100ला किती म्हणजे शेकडा किती. शेकडा किती म्हणजे टक्के किती. टक्के किती म्हणजे लक्षात आलं तुमच्या. कसं काढायचं? चौथी वाला तुम्ही पण काढू शकता. एकदा आयडिया समजली कळतंय तुम्हाला. आता मला 7वीचे विद्यार्थी हा काय 16चे 25चे 16%, 25चे 16%. किती? हा किती मुलांनी सांगितलं? 4. कसे काढायचे? अरे बाळू, काही वेळेला काय असतं म्हणजे उलट कधी सोपं असतं. समजलं ना. 25चे 16% काढण्यापेक्षा 16चे 25% काढणे सोपे जातं. बघा डोक्याला ताप येतो. 25चे 16% किती झिंजून येतात, पण 16चे 25% काढल्यानंतर 4 पाव. असं काही वेळेला उलट काय केलं अधिक सोपे जातं. कळतंय तुम्हाला काय केलं ते? 25चे 16चे 25% काढणे सोपं की 25चे 16% काढणे सोपं? बरोबर आहे ना. दोघांचं उत्तर एकच असतं. 25चे 16% म्हणजे 16चे 25%. समजलं का मला? काही वेळेला उलट करावं असं आम्ही मुद्दाम देतो. कसं करायचं? 5वी वाल्यांना पर्सेंटेज आहे. उदाहरणार्थ सरळ आम्ही असा देतो. हे बघा बाळांनो, अशी आकृती देऊ. ही बघा अशी आकृती देतो. जानेवारी ऑक्टोबर
फेब्रुवारी, मार्च, नोव्हेंबर या 3 महिन्यांच्या वार आणि बघा मुद्दाम घरी जाऊन तिसरीच्या विद्यार्थ्यांनी मुद्दाम कॅलेंडर बनायचं घरी जाऊन खरोखर आहे. फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर वार आणि तारखा समान असतात. या नंतर एप्रिल, जुलै, एप्रिल आणि जुलैच्या वार तारखा समान असतात. एप्रिल आणि जुलै आणि सप्टेंबर आणि डिसेंबर. सप्टेंबर 1 सप्टेंबरला जो वार असेल तो 1 डिसेंबरला असतो. तो लीप वर्ष असू दे नाहीतर सामान्य वर्ष. बघा मी काय म्हणतो, सामान्य वर्षामध्ये जानेवारी, ऑक्टोबर समान वार तारखा, फेब्रुवारी, मार्च, नोव्हेंबर समजलं ना. त्याच्यानंतर एप्रिल, जुलै आणि सप्टेंबर, डिसेंबर. आता लीप वर्ष असेल तर काय, लीप वर्ष असेल तर घ्या फेब्रुवारी, ऑगस्ट. लीप वर्ष असेल तर हे वर्ष लीप नाही आहे. आता लीप वर्ष येणार तर कोणतं येणार, 2018 बरोबर, 2018. हा घ्या काय बोललो मी, हा कुठं नाही लीप वर्षामध्ये, लीप वर्षामध्ये फेब्रुवारी, ऑगस्ट, मार्च, नोव्हेंबर, जानेवारी, एप्रिल, जुलै, जानेवारी, एप्रिल, जुलै हे 3 महिने आणि शेवटी सप्टेंबर, डिसेंबर. म्हणजे सप्टेंबर, डिसेंबर, एप्रिल, जुलै आणि कोणतं सांगा मला, की लीप वर्ष असू दे तर सामान्य वर्ष असू दे. मार्च, नोव्हेंबर, एप्रिल, जुलै आणि सप्टेंबर, डिसेंबर ह्या जोड्या लीप वर्ष असू दे नाहीतर सामान्य वर्ष असू दे. वार आणि तारखा समान. कळलं तुम्हाला, कळलं का, एवढं. आता तुम्ही मला सांगा, हे बघा मी असं म्हणेन, एका वर्षी गांधी जयंती जर शुक्रवारी असेल तर शिक्षक दिन कोणत्या वारी येईल असं विचार. तर काय करणार, शिक्षक दिन तर 5 सप्टेंबरला असतो, गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. याचा अर्थ समजला पाहिजे की बाळांनी मी काही समरी केली तेवढं माहिती पाहिजे. बाल दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि टिळक पुण्यतिथी एकाच वारी येतात. कुठलंही वर्ष असू दे, लीप वर्ष असू दे नाही तर सामान्य वर्ष असू दे. बाल दिन म्हणजे त्याला शॉर्टकट दिलं, बाल दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन की टिळक पुण्यतिथी. बाल दिन, स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी आणि आपण सांगा बाल दिन, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन आणि टिळक पुण्यतिथी. एकाच वारी आणि गावाला एकाच वारी. गांधी जयंती, महाराष्ट्र दिन आणि एकाच वारी आहे. कोणतंही वर्ष असू दे, 20 वर्ष असू दे. म्हणून मी काय बोललो, 2 ऑक्टोबरला गांधी जयंती जर शुक्रवारी असेल या वर्षी तर शिक्षक दिन कोणत्या वारी येणार, शनिवारी येणार. का माहिती आहे, गा म्हणा जर शुक्रवारी येत असेल त्याच्यात नंतरच्या वारी 25 वारी कुठे होत. शिक्षक दिन जर गुरुवारी शनिवारी असेल तर गांधी जयंती शुक्रवारी असली पाहिजे. स्वातंत्र्य दिन जर शनिवारी असेल तर काय आपला महाराष्ट्र दिन हा शुक्रवारी असला पाहिजे. म्हणजे गा म्हणा शुक्रवारी आहे त्यावेळेस, म्हणून 25 वाटी शनिवारीच आहे, 1 दिवस नंतर असतात. म्हणून उलट जरी विचारलं तरी तुम्हाला समजलं. आता दुसरं महत्वाचं, तुम्हाला काय विचारतात ते सांगा. तुम्हाला 4थीला तर दरवर्षी प्रश्न आहे. उदाहरणार्थ या वर्षी जानेवारी 26ला 29 तारीख ही गुरुवारी होती.
29 जानेवारीची तारीख जर गुरुवार असेल तर या महिन्यातील कोणता वार 5 वेळा येणार नाही? 5 वेळा येणार नाही याचा अर्थ हे जानेवारीचे दिवस किती रे बाळा? 31 जर दिवस असतील तर 3 वार 5 वेळा येतात. कोणत्या कोणत्या तारखेचा? 1, 2, 3 हे पाठवतो. म्हणजे आम्ही ती 3 पर्याय देतो आणि 5 वेळा येणार नाही. आता उदाहरणार्थ 5 वेळा येणारे कोणते? 1, 2, 3 समजलं. या तारखेचे वार हे 5 वेळा येतात. बाकीचं कोणतं? म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 5 वेळा. बाकी 3 पर्याय दिला आणि चौथा कुठला तरी रविवार, सोमवार, मंगळवार याचं किती? 1 दिन. कळतं तुम्हाला? किंवा दरवर्षी बघा 5वीला आणि 4थीवाल्याने घरी जाऊन कॅलेंडर बघायचं. मी काय सांगतो ते 4थीवाल्याने मुद्दा काय करायचं की इथे बघायचं, खेळायचं. आता दुसरा प्रश्न मी असा विचारेन, 29 जानेवारीला गुरुवार होता तर 5 जानेवारीला सोमवार होता. मी काय म्हणतो? 5 जानेवारीला जर सोमवार होता तर या महिन्याचा शेवटचा रविवार कोणत्या तारखेला येईल? या महिन्याचा शेवटचा रविवार कोणत्या तारखेला येईल? आता काय करायचं? अशा वेळेला 7-1 लक्षात ठेवा. 5 जानेवारीला काय आहे? सोमवार. म्हणून रविवार कोणत्या तारखेला आहे? 4 मध्ये 7च्या पट मिळवत नाही. 4 अधिक 7 11 आणि 7 18 आणि 7 25 आणि 7 32 ची तारीख नाही. म्हणून 25 तारखेला लास्ट. काय करायचं अशा वेळेला? 7च्या पटी तोच वार येईल. कळतंय तुम्हाला बाळांनो? म्हणून ह्या जोड्या एक लक्षात ठेवा. एक घरी जाऊन एवढं पाठ करायचं. काय करायचं? सांगतो कशा? 4 तारीख असते रविवार. तर सर्व रविवार एक वार पटकन सांगा. 4 11 5 12 12 7 19 19 7 एक बसा हो गया. 1 8 2 9 5वी आणि 4थी आणि ह्याच्यावर आम्ही प्रश्न एकदा तर असं विचारलेलं होतं, बिघोड पद ओळखामध्ये शिक्षकाला पण संभावित झाले, शिक्षक पण संभावित झाले, विद्यार्थी काय उत्तर दिलेलं होतं. काय केलेलं होतं? 4 18 असं काय आहे का? पर्याय क्रमांक का? बरोबर आहे. 4 ही संख्या आहे. 4 मध्ये 7 मिळवा, 11 मध्ये 7 मिळवा, 11 मध्ये 7 मिळवा. म्हणजे हे 3 एकाच वाराला येणारे वाचो. काय विचारू नका काय तुम्हाला. किंवा आम्ही काय करतो माहिती आहे, तुम्हाला पाठ असतं म्हणून आम्ही असं करतो. तुझं काय बघत नाही. बरोबर ना? 1600 1700 1800 आणि 1900 एवढंच घेतो. आणि मी लोक पद ओळखा कोणता याला मी 1600 1700 1800 1900 जरी 4 ने भाग केला तरी ती नाही. कारण शेवटी जर 2 शून्य असतील
तर शून्य काढून जाणाऱ्या संख्येला 4 ने भाग झाला याचा त्याचं 100 ने 2 लक्षात घ्या. म्हणून 16चे फक्त 20 वर्ष आहे, 17चे 18चे 19चे 20 वर्ष नाही. काय काय प्रश्न त्याच्यावर विचारले जातात. आता तुम्ही लिहिलं तर मला 22 वाटी एकाच वाटी येतात आणि ग्रामाला एकाच वाटी येतात. ग्रामाला जर शुक्रवारी असेल तर 22 वाटी कोणत्या वाटी? शनिवारी. ग्रामाला जर मंगळवारी असेल तर 22 वाटी बुधवारी. लक्षात आलं तुमच्या? काय 22 वाटी जर बुधवारी असेल तर ग्रामाला एवढं डोक्यात ठेव. म्हणजे कॅलेंडर हे विषय सांग. समजलं ना? या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने झाला आहे बघा. गेल्या कोणत्या वाराने झाला असेल? या वर्षाचा तारीख गुरुवारी सुरुवात आहे. शेवट कोणत्या वाराने होईल? कोणत्या वाराने होणार? ज्या वाराने सुरुवात होतं त्या वाराने शेवट होतो. जर लीप वर्ष नसेल तर सामान्य वर्ष आहे म्हणून ज्या वाराने सुरुवात होते त्याच वाराने शेवट होतो. म्हणून 2027 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? एक दिवस. 2027 ची सुरुवात 1 तारखेला काय असेल? जानेवारीला काय असेल? शुक्रवार. 2028 चा काय असेल? शनिवार. 2029 चा काय असेल? 2029 चा रविवार. 28 चा काय होतो आहे बघा. 25 चा 26 चा शुक्रवार. 27 चा हे बघा 26 चा काम नाही. सॉरी 26 चा कोणता वार झाला? कोण कशाने चालू आहे? गुरुवार. 27 चा शुक्रवार. 28 चा शनिवार. म्हणून 29 चा सोमवार. कारण 28 ही लीप वर्ष आणि नुसतं लीप वर्ष चालत नाही बाबा. त्या पिरियडमध्ये लीप वर्षाचा फेब्रुवारीची 29 तारीख समाविष्ट पाहिजे. हा विचार करा. 7वी तुला तर नाही म्हटलं 7वी जर समाविष्ट नसेल तर एकच वाराने पुढे असं नाही चालत. कळतंय तुम्हाला? आता लीप वर्षात मी काय बोललो आहे की फेब्रुवारी हे बघा गंमत बघा. आता लीप वर्षात मी काय म्हणालो सांगा मला? जानेवारीला आता 28 जानेवारी 28 हे बघा 25 ला 26 ला एक शुक्रवार गुरुवार. 27 ला शुक्रवार 27 शुक्रवार. 28 ला शनिवार. 28 1 जानेवारीला 28 ला शनिवार होता. बरोबर आहे. म्हणून 1 एप्रिलला पण काय असला पाहिजे? शनिवार. 1 एप्रिलला शनिवार आहे. बरोबर. कारण काय जानेवारी एप्रिल आणि जुलै हे समान लीप होतं. मग 1 एप्रिलला जर काय बोलतो मी सोमवार काय शनिवार असेल 1 एप्रिल 2028 ला शनिवार असेल तर 1 एप्रिल 2029 ला कोणता वार असेल? तुम्ही म्हणा 28 लीप वर्ष आहे म्हणून मारेन 2 एवढी नाही. कारण फेब्रुवारीच्या पुढचं सांगितलं आहे 29 तारीख त्याच्यामध्ये समावेश. हा विचार जरा साखळी वगैरे बरोबर आहे. आता त्यानंतर आपण महत्वाच्या भागाकडे जाऊया. ते म्हणजे आकृत्या कशा विचारल्या जातात उदाहरणार्थ हा विचित्र विचारला जातो का? आता 4थी 5वीला साधं विचारलं जाईल. हे बघा असं रोबोटच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती? एकूण त्रिकोण कसे ओळखायचे? 1 2 3 4 5 एकूण त्रिकोण किती आहे? 15. आणि ज्याला माहिती नाही तो कसा करेल? किती सांगेल? हे 5 आणि मोठा 1 6 येईल. पर्याय असतो 6. कळलं तुम्हाला?
त्याच्याऐवजी मी काय करेन इथे रेषा मारेन. आता सांगा किती त्रिकोण आहे इथे इथपर्यंत आहे. किती त्रिकोण आहे सोबत चालू 3. अरे हे 15 आणि वरचे 15. त्याच्याऐवजी मी काय करेन ही अर्धवट तोडेन असं आणि विचार सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती. आता किती 38. कारण हे किती आहे 6 आणि हे किती आहे 15. 15 आणि 6 21. कळतंय तुम्हाला काय करतो तर आम्ही. त्याच्याऐवजी मी काय करेन हा हेच 5वीला हे करताना तुम्हाला माहिती आहे जेवढे रथाने तेवढे काय त्रिकोण. त्याच्याऐवजी मी काय करेन हा असू दे. आता सांगा किती त्रिकोण आहे टोटल. काय करणार तुम्ही. तुम्हाला किती वाटतात हे रथाने 5 म्हणून 15 चूक. कारण या ह्याच्यामध्ये आहे का तो हा सेपरेट आहे. याचा अर्थ हे 10 अधिक 1 11 आहे. याच्यामध्ये त्रिकोण फक्त 11 आहे. तुम्ही 15 लिहिणार असा म्हणून आम्ही असं करतो. काय करतो ते पहा कारण हा वेगळा आहे. कळतंय तुम्हाला काय बाळा काय करतो. गेल्या वर्षीचा प्रश्न हा बघा 5वीचा असं इथे कोण काटकोन दाखवला आणि असं दाखवलं. सोबतच्या आकृतीत लघुकोण किती आहे. टोटल लघुकोण किती टोटल लघुकोण आहे बघा किती. हे मोजा 1 2 3 4 1 ते 4 अंकांची बेरीज 10. किती मुलं 10 उत्तर बरोबर आहे. 10 उत्तर चूक. कारण इथे काय दाखवलंय बघा म्हणून हा पण एक काटकोन आहे. काटकोन लघुकोणामध्ये मोडतो नाही म्हणून वजा येईल. म्हणून आम्ही मुद्दाम इथे त्याने काटकोन करून दाखवला. मग या वर्षी जर मला विचारायचं हीच आकृती आणि मी विचारले की बाबा रे सोबतच्या आकृतीत लघुकोनात एकूण लघुकोन हे विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे विशाल कोण किती आहे लघुकोन किती आहे त्याच्यामध्ये 9. मग विशाल कोण किती आहे ते काढावे लागेल. विशाल कोण म्हणजे 90 पेक्षा मोठा. किती आहे विशाल कोण बघा किती आहे 3 आहे. कारण हा काटकोन वगळावा लागेल 1 2 आणि 3. किती आहे 3च आहे. म्हणून 9 वजा 3 6 डिफरन्स आहे. 6 चौथीला वाटतं तेवढं सोपं नाही. हे बघा मी नुसतं असं देईन बघा. हा सोबतच्या आकृती एकूण चौकोन किती एकूण चौकोन किती दिसतंय तुम्हाला सर्व बघा काय साधी आकृती पण आपल्याला हे चौकोन दिसत नाही. काय बघा किती आहे ते फक्त तुम्हाला 3 दिसतात. 6 आहे त्याच्यामध्ये 6 ते दिसत नाहीये. एक दिसत नाही तर 6 काय दिसतं. उदाहरणार्थ मग काय आपल्याला एक लक्षात या पायावर नुसते या पायावर नुसते आता बघा नुसतं हा पाया घेतला बरोबर आहे. तर हा एक चौकोन बघा मिळाला चौकोन. नंतर हा एक चौकोन मिळाला की ह्या पायावर 2 मिळाले. तसंच ह्या पायावर मिळणार बघा लाल पेन लाल हा बघा हा एक मिळाला आणि हा एक मिळाला. हे 2 झाले किती 4. आता 2 दंडी कुठे माहिती हा बघा निळा कुठे घेऊ निळा घेऊ 2 दंडी हा बघा हा एक समजलं. आणि 6वा शंकर पाहू 6. आता तुम्हाला सांगा चौकोनांची संख्या
ही त्रिकोणाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त पूर्ण आहे? एक होणार नाही. कितीने जास्त आहे? सोबतच्या आकृतीतील त्रिकोणाची संख्या ही चौकोनाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? त्रिकोण आहे तो. नाही, चौकोनाची संख्या त्रिकोणाच्या संख्येपेक्षा किती जास्त? त्रिकोण किती आहे त्याच्यामध्ये? टोटल किती आहे? आणि मोठा कोण मोजेल? एक चे तीन, चार दिसत आहे. आणि मोठा एक आहे पाच. आणि चौकोन 6 आहे. एकूण एक ने जास्त आहे. चौकोन. काय काय प्रश्न विचारतो? साध्या आकृत्या आहेत. आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. म्हणून एक पाठ बघायचं. मग तुम्हाला समजून येईल. कशा आकृत्या आम्ही प्रश्न साध्या वाटतात तुम्हाला, पण फार विचित्र आम्ही विचार करायचो त्याच्यावर आधारित. फार विचित्र. लक्षात आलं तुमच्या? कितीतरी मला हे बघा. किती बटाटे? काय आहे? त्या किती पहिल्या बटाटे? ह्या 5. त्रिकोण 5. त्या चौकोन किती? 6. आकृत्यांमध्ये मास चौकोन टाकतात. 5. एक. आणि एक लक्षात घ्या. त्यांनी प्रश्न फार विचित्र विचार करा. आपले डिटेल्स आहे 1 2 4 आणि मग आहे 5. त्यानंतर इकडे बघा मला. इकडे बघा. हे पहा. हे 5वीच आहे. सोबतच्या आकृतीत एकूण चौकोन किती? How many quadrilaterals are there in adjacent figure? असं विचार. चौकोन किती? चौकोन हे 1 2 3 4 बरोबर 10. 1 2 3 बरोबर 6. 10 आहे 60 आहे. त्याच्यामध्ये चौकोन किती आहे? 60. तुम्हाला एकदम 12 दिसतील आणि एक मोठा त्याला करून टाका. मला 60 दिसतील. किती आहे? काय करायचं याच्या वेळेला ही आयडिया वापरायची. 1 2 3 4 याची 4 अंकाची बेरीज 4. 1 2 3 बरोबर किती आले? 6. मग काय कर? चौकोन 60 आहे. पण चौरस किती विचारले? चौरस तर वेगळे येणार. चौरस हे चौरस समजा बाबा चौरस मानायचं. 3/4 तर चौरस काढताना याच्यामध्ये 3 जोग 12 3 दुने 6 आणि 20 आहे. त्याच्यामध्ये चौरस किती आहे? 20. आणि चौकोन किती आहे? 60. आयडिया कोणती वापरायची? ही आहे. चौरसांसाठी ही वापरायची. 3 जोग 12 3 दुने 6 आणि मुले एका रांगेत असलेले तेवढेच होणार. आता मला सांगा, हे बघा, हा चौरस आहे. 3/3 चा सोबतच्या आकृतीमध्ये चौकोन किती? चौकोन किती? 36. बरोबर आहे. 1 2 3 बरोबर 6. 1 2 3 6. काय करा? 36. आणि चौरस चौकोन 36. चौरस किती आहे बघा. 1 2 3 1 2 3 चौरस किती? 14. कारण 1 3 9 1 3 4 आणि 1 9 आणि 4 आणि 1 बरोबर 14. आणि जर चौरस असेल 7 5 7 4 3 24. त्याच्यानंतर म्हणून 8 11 मग काय करायचं? इथे प्रश्न नाही म्हणजे या दोघांच्या संबंधात तुम्ही हे आलाय का ते बघायचं. काय नियम वापरला? पहिली संख्यावरती शब्दावरती संख्येची बेरीज व बेरीज येईल त्याची दुप्पट आहे. काय बेरीज? बेरीज करता या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट घेतल्यामुळे या दोघांच्या गुणाकाराच्या 88 गुणिले 2 बरोबर 176 असं येणार. त्याच्याऐवजी आम्ही काय काय करतो बघा, मजेशीर करतोय. हे ठेवेल फक्त काय करेल गंमत बघा काय काय करतोय ते समजलं ना. काय विचित्र प्रश्न आम्ही तयार करतोय त्याच्यामध्ये. आता उदाहरणार्थ 7 5 4 3 2 1
दुसरं काम आहे. 12 7 25 7 3 16 म्हणून 5 17 10 25 इथे 17 10 आहे का इथे 7 3 16 12 7 25 काय वापरलं या दोघांचा फरक किती आहे या दोघांचा फरक किती आहे 5 चा वर्ग या दोघांचा फरक किती आहे 4 चा वर्ग आणि या दोघांचा फरक किती आहे 7 चा वर्ग आता मी इथे फक्त बदली 125 मला काय करू पाहिजे हा म्हणून पाहिजे आता 343 कारण फरकाचा घन केला फरक घन त्याच्याऐवजी मी काय करेन इथे फक्त बदलतोय बघा काय करतो इथे फक्त बदलतो हा 361 आता 729 बरोबर आहे कारण ह्या दोघांची बेरीज 19 आहे 19 चा वर्ग 361 ह्या दोघांची बेरीज 10 आहे 10 चा वर्ग 100 आणि ह्या दोघांची बेरीज 27 27 चा वर्ग 700 म्हणजे 724 त्याच्या काय विचित्र त्याऐवजी आम्ही काय करतो त्रिकोण देतो असं देतो त्रिकोण हा हा महत्वाचा आहे हे असं आम्ही देतो ना तुम्ही 3 4 2 25 2 3 4 3 4 5 36 म्हणून असं 7 8 9 बरोबर काय केलं 25 पेक्षा आले हा काही बरोबर आहे 100 कारण ह्या दोघांची बेरीज 7 7 2 केले 5 5चा वर्ग ह्या दोघांची बेरीज 9 9 3 केले 7 7चा वर्ग मग या दोघांची बेरीज 17 17 वर्गाचा आणि काय करतो हा मोठीशी मी प्रश्न तयार करतो त्याच्याऐवजी काय करू 9 27 36 बरोबर काय हे 27 कसे आले ते बेरीज काय संबंधित किती बेरीज हा 9 बेरीज यांची बेरीज 12 यांची बेरीज 24 अशा प्रकारे काय विचित्र आम्ही हे करतो